युट्यूब फॅमिली, मी आहे गौरी भोसले आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 10वीचा मॅथ्स पार्ट 1 याचा 5वा धडा प्रोबॅबिलिटी यातला प्रॅक्टिस सेट 5.4. पहिल्या व्हिडिओ याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 5.4 मधला 2 क्वेश्चन बघितलेले आहेत. आता आपण 3 राहिलेले जे क्वेश्चन आहेत ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा आहे आपला तिसरा प्रश्न. तर काय सांगितले या प्रश्नामध्ये? There are 15 tickets in a box, each bearing one of the numbers from 1 to 15. One ticket is drawn at random from the box. Find the probability of the event. बरोबर? आपण आता सॅम्पल स्पेस जो आपल्याला दिलाय तो आधी लिहून घ्यायचा. पहिलं काम काय करायचं? आधी सॅम्पल स्पेस लिहायचा. जो सॅम्पल स्पेस दिलाय ना त्यावरून आपल्याला बाकीचे जे काही सब क्वेश्चन दिलेले असतील त्याचे आपल्याला आन्सर भेटतो. बरोबर? आता आपण सॅम्पल स्पेस लिहिणार. त्यांनी क्वेश्चन मध्येच आपल्याला सांगितले 15 तिकीट्स आहेत आणि 1 to 15 आहे नंबर्स तिकीट वरती. बरोबर? आपण लिहिणार 1 to 15. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15. हे आपले झाले तिकीट वरचे जे नंबर होते 1 to 15 ते. आता आपल्याला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस काय येईल बघा? 15. बरोबर का? कारण की आपल्याला क्वेश्चन मध्येच दिले. बरोबर? 15 तिकीट आहेत तेव्हा 15च नंबर असणार ना. हा झाला आपला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 15. आपल्याला आता पहिला सब क्वेश्चन दिलाय तो म्हणजे आहे शोज अँड इव्हन नंबर्स. ठीक आहे? जर यामध्ये सॅम्पल स्पेस मध्ये आपल्या कोणकोणते इव्हन नंबर्स आहेत तर ते आहेत 2 4 6 8 10 12 आणि 14. एवढे झाले आपले इव्हन नंबर्स. बरोबर? त्याचा आपण एक सेट लिहूया. इव्हेंट म्हणतो आपण ह्याला, तर इव्हेंट लिहूया. इव्हेंट A इज इक्वल्स टू 2 4 6 8 10 12 आणि 14. आता याचा नंबर ऑफ इव्हेंट काय झाला आपला बघा? 1 2 3 4 5 6 आणि 7. बरोबर? 7 झाला. आता आपली याची प्रोबॅबिलिटी काढायची. तर आपण कसं काढणार? प्रोबॅबिलिटी ऑफ A इज इक्वल्स टू नंबर ऑफ इव्हेंट A अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस. बरोबर का? तर आता नंबर ऑफ इव्हेंट A काय आपलं? तर 7 आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस काय आहे आपलं? तर 15. तर हे डिवाइड होत नाहीये, ह्या व्हॅल्यूज कमी होत नाहीये, तर म्हटल्यावरती हीच आपली प्रोबॅबिलिटी येणार. बरोबर? जर व्हॅल्यू कमी होत असल्या तर करायचं, नाहीतर नाही तसंच ठेवायचं आणि त्याला अंडरलाईन करून आन्सर लिहायचं. बरोबर? तर हा आहे आपला तिसऱ्यातला दुसरा सब क्वेश्चन. बरोबर? काय दिले आपल्याला? शोज नंबर विच मल्टिपल ऑफ 5. आता आपल्या सॅम्पल स्पेस मध्ये जे काही 5 चे मल्टिपल असतील ना ते लिहायचे. आता पहिलं तर 5 चे मल्टिपल म्हणजे काय? तर 5 च्या पाड्यात असणारे किंवा ज्याला 5 ने भाग जातो असे. तर यामध्ये कोणते आहेत? तर स्वतः एक 5 ला भाग 5 न जातोच त्यामुळे तो स्वतः असणारच. पुन्हा आला 10 आणि शेवट आला आपला 15. बरोबर? म्हणजे हे 3 आपले इव्हेंट बी मध्ये येतात. इव्हेंट बी आला 5 10 आणि 15. आता नंबर ऑफ इव्हेंट बी किती येतोय आपला? तर 3 येतोय. मग प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल्स टू नंबर ऑफ बी इव्हेंट बी अँड नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल्स टू, आता आपला नंबर ऑफ इव्हेंट बी किती आहे? तर 3 अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस आपला किती आहे? 50. तर आपला यामध्ये आपण बघा भाग जातोय तर 3 एके 3 आणि 3 पाचे 15 इज इक्वल्स टू आपला आन्सर काय आलं? 1/5. तर हा आहे आपला चौथा प्रश्न. चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले? अ 2 डिजिट नंबर इज फॉर्म्ड विथ डिजिट्स 2 3 5 7 9 without repetition. What is the probability of the events? तर आपण पहिल्यांदा सॅम्पल स्पेस लिहिणार. सॅम्पल स्पेस आपण कसा लिहिणार बघा? 2 डिजिट नंबर पाहिजे आपल्याला. कशापासून बनणार आहे? 2 3 5 7 9. तर स्टार्टिंगला आपण काय करायचं? एक एक नंबर घ्यायचा. म्हणजे 2 घेतलं की हे सगळे नंबर एक एक घेऊन 2 अंकी संख्या तयार करायची.
पुन्हा हे झालं की 3 घ्यायचं आणि पुन्हा राहिलेल्या त्यांची एक एक संख्या करून असं 2 अंकी तयार करायचं. आपण बघूया तर कसं करणार. 2 सोबत 3 घेतलं 23 झाली. 2 सोबत 5 घेतलं 25 आपलं 29 पर्यंत झालं. पुन्हा 3 आपण आधी घेणार. 3 बरोबर 2 घेतलं आधी. पुन्हा 3 बरोबर 5 घेणार. पुन्हा घेणार आपलं 3 5 सोबत 3 7 आणि 3 9. असंच आता आपण 5 सोबत करणार. तर 5 सोबत आधी 2 घेतलं. पुन्हा 5 सोबत 3 घेतलं. पुन्हा 5 सोबत 7. 5 सोबत 9. पुन्हा 7 घेतलं. 7 सोबत 2. 7 सोबत 3. 7 सोबत 5. 7 सोबत 9. पुन्हा शेवट आपला 9 राहिला. 9 सोबत 2. 9 सोबत 3. 9 सोबत 5. 9 सोबत 7. एवढंच होते. बरोबर का? कारण की रिपिटेशन नाही त्यामुळे 99 आपण नाही घेऊ शकत विदाउट रिपिटेशन सांगितले आपल्याला. तर हे आपल्या नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती होणार आहे. तर बघा किती होत आहे 20. आता आपण इव्हेंट ए बघणार आहोत. तर इव्हेंट ए काय दिलंय आपल्याला बघा. इव्हेंट ए काय दिलाय अँड ऑड नंबर्स. यामधले जे कोणतेही ऑड नंबर्स आहेत ते असणार आहेत आपले इव्हेंट ए मध्ये. तर कोण कोणते आहेत 23 25 27 29 बरोबर. पुन्हा 32 नाहीये 35 37 39. 52 सोडला की 53 57 59. 72 सोडला की 73 75 79. 92 सोडला की 93 95 97. हे झाले आपले ऑड नंबर. आता आपण हे इव्हेंट ए मध्ये लिहून घ्यायचे. 23 25 27 29 35 16 येतोय. तर आता आपण याची प्रोबॅबिलिटी काढूया. बरोबर. तर काय येणार आपलं प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल्स टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल्स टू किती आहे ते नंबर ऑफ इव्हेंट ए तर 16 अपॉन सॅम्पल स्पेस आपल्याला आहे 20. तर 4 ने दोघांना पण भाग जातोय. बरोबर. मग 4 गेला 4 4 जा 16 आणि 4 5 जा 20. मग 4 अपॉन 5 ही आली आपली प्रोबॅबिलिटी ऑफ ए. आता आपला इव्हेंट बी काय आहे सेकंड वन तर अ मल्टिपल ऑफ 5. म्हणजे यामध्ये जे कोणी 5 ने भाग जाणारे असतील जे कोणी 5 च्या पाड्यात असतील ते म्हणजे मल्टिपल ऑफ 5. तर फर्स्ट आपला काय 25. त्यानंतर येतोय आपला 35. पुन्हा ते झाले की आपला काय येतोय 75 आणि देन येतोय 95. बरोबर. एवढंच येतोय आपलं. तर आपला इव्हेंट बी किती येणार बघा 25 35 पुन्हा येतोय आपला 75 and 95. बरोबर का. देन कर्ली ब्रॅकेट क्लोज. संख्या किती आल्या म्हणजे नंबर ऑफ इव्हेंट बी इज इक्वल्स टू किती येतंय 4 आला आपला आन्सर. आणि मग आता आपण काय करणार आहोत प्रोबॅबिलिटी. तर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल्स टू नंबर ऑफ इव्हेंट बी अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल्स टू किती आहे 4 अपॉन किती आहे 24 ने भाग होतो 20 ला 4 वन जा 4 4 5 जा 20 देन 5 अपॉन 1 अपॉन 5 हे आपला आन्सर येते. ही आली आपली प्रोबॅबिलिटी ऑफ बी. तर हा आहे आपला प्रॅक्टिस सेटचा लास्टचा क्वेश्चन. बरोबर. तर आपला या प्रश्नामध्ये काय दिले बघा. अ कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम अ पॅक ऑफ वेल शफल्ड 52 कार्ड्स प्लेइंग कार्ड्स. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट्स. ठीक आहे. फर्स्ट बघा आपल्याला काय दिले अँड एस याच्या सोबत आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. ठीक आहे. 52 प्लेइंग कार्ड्स आहेत आपले. बरोबर. म्हटल्यावरती नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल्स टू पण काय असणार
52. आपल्याला माहिती आहे कार्ड्स किती असतात बरोबर. दोन टाइपचे कार्ड्स असतात, ब्लॅक अँड रेड. ते किती असतात 26 बरोबर. त्या 26 मध्ये पण भाग पडतात. ठीक आहे. असे आपले चार भाग होतात, हार्ट, डायमंड, स्पेड अँड क्लब. हे असे चार प्रकारचे असतात. एक पार्ट जो असतो, एक टाइप जो असतो तो 13 कार्डचा असतो बरोबर. त्या 13 कार्ड मध्ये पण पहिला जो असतो तो एस असतो. देन 2 to 10 पर्यंत आपले नंबर असतात. देन जॅक, क्वीन अँड किंग असे तीन असतात. तीन हे एस एक आणि 2 to 10 असे मिळून आपले होतात 13 कार्ड्स एकाचे. असे चारीचे पण म्हणून 52 कार्ड्स. आपल्या इथे नंबर ऑफ सॅम्पल स्पेस 52 झाला बरोबर. आणि नंबर ऑफ आपला इव्हेंट ए किती होतंय बघा. अँड एस बोलले. प्रत्येक जे 13 चे 4 टाइप आहेत त्यामध्ये प्रत्येक एक एस असतो. म्हणजे असे आपले एस झाले 4 बरोबर. मग याची आपली प्रोबॅबिलिटी किती होईल बघा. नंबर ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल्स टू नंबर ऑफ ए इव्हेंट ए अपॉन नंबर ऑफ सॅम्पल स्पेस इज इक्वल्स टू किती आपलं नंबर ऑफ इव्हेंट ए तर 4 अपॉन किती आपला 52. तर आन्सर किती आता आपला 4 ने भाग जातोय. 4 × 4 पुन्हा 4 × 4 इथं 1 राहिलं आणि 4 3 जा. देअरफॉर आपलं 1/13 हे आन्सर आलं. 1/30 ही आपली प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए आला. सेकंड आपल्याला काय सांगितले बघा. स्पेड याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. आपण चार टाइप बघितले 13 चे ग्रुप. ते कोणते होते. डायमंड, हार्ट, क्लब अँड 4 जो होता तो स्पेड. म्हटल्यावरती याचे कार्ड किती असणार 13. तर आपला नंबर ऑफ इव्हेंट बी इज इक्वल्स टू किती असणार 13. मग आपली याची प्रोबॅबिलिटी काय येईल. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी इज इक्वल्स टू नंबर ऑफ इव्हेंट बी अपॉन सॅम्पल स्पेस. नंबर ऑफ सॅम्पल स्पेस किती होत आहे. तर बघा हे होते आपलं 13 आणि हे होते आपलं 52 बरोबर. 13 वजा 13 आणि 13 4 जा 52 असतं. देन 1/4 हे झालं आपलं प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट बी. तर इथे आपला प्रॅक्टिस सेट संपलाय. दुसरा जो आहे पुढचा तो प्रॉब्लेम सेट आहे आपला. तर प्रॉब्लेम सेट 5 हा तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल.